आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी काल मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आपल्या 10 मागण्या घेऊन आमरण उपोषणाला बसल्याचं आपण पाहिलेलं आहे। याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचा एका काळी कट्टर समर्थक असलेला अमोल खुने देखील मराठा समाजाच्या विविध मागण्या घेऊन तो देखील आमरण उपोषणाला बसल्याचं पाहिलेलं आहे। परंतु काल मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण स्थगिती झालं आहे, परंतु अमोल खुने यांनी सुरू केलेलं आमरण उपोषण जे आहे ते आजही कायम आहे। अमोल खुने यांच्या उपोषणाकडे प्रशासनाचे कुठले अधिकारी आलेले आहेत, अमोल खुने यांनी कशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील सह राधाकृष्ण विखे पाटील व प्रसाद लाड यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे, याचबरोबर आपल्या डोक्यावर धनंजय मुंडेंचा खरंच हात आहे का नाही याचा देखील खुलासा अमोल खुने यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना केलेला आहे। नेमकं अमोल खुनेंचं जे आमरण उपोषण चालू आहे त्या ठिकाणी सध्या कशा पद्धतीची परिस्थिती आहे, मनोज जरांगे पाटील यांना राज्याचे विविध मंत्री जे आहेत ते येऊन भेटत आहेत, परंतु अमोल खुने यांच्याकडे साधे प्रशासनातील अधिकारी येऊन भेटले आहे का, या विषयाची सविस्तर माहिती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। तर नमस्कार मंडळी, सर्वात अगोदर मनोज जरांगे पाटील यांनी शुभा संघटनेच्या माध्यमातून समाज कार्य करण्यास सुरुवात केली होती। त्या काळी मनोज जरांगे पाटील यांचा कट्टर समर्थक असलेला अमोल खुने जो आहे तो आज मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी 16 मे रोजी आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आपण 30 मे रोजी आमरण उपोषण करणार असल्याचं जाहीर केल्यानंतर लगेच अमोल खुनेंनी देखील आपणही मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या दिवशी आमरण उपोषणाला बसतील त्या दिवशी आपणही आमरण उपोषण सुरू करणार असल्याचं अमोल खुने यांनी सांगितलं। 29 मे रोजी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी आपण कशा पद्धतीने आणि कुठं आमरण उपोषण करणार आहेत हे स्पष्ट केल्यानंतर लगेचच अमोल खुने यांनी देखील बीड बसस्थानक मध्ये येऊन प्रसार माध्यमाशी बोलताना आपण देखील कशा पद्धतीने आमरण उपोषण करणार आहेत हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर अमोल खुने यांनी गेवराई तालुक्यातील राहत्या गावी धानोरा रुई ह्या ठिकाणी शेतामध्ये रखरखत्या उन्हामध्ये आमरण उपोषण जे आहे ते सुरू केलेलं आहे। ज्या पद्धतीने काल मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी या ठिकाणी रखरखत्या उन्हामध्ये बाजावर बसून विविध मागण्यासाठी आमरण उपोषण सुरू केलं होतं, अगदी त्याच पद्धतीने अमोल खुने यांनी देखील रुई धानोरा या ठिकाणी शेतामध्ये बसून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। या आमरण उपोषणामध्ये अमोल खुने यांची प्रमुख मागणी जी आहे की सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करण्यात यावी, मराठा कुणबी हा एकच आहे, EWS जे रद्द केलेलं आहे ते परत देण्यात यावं, याचबरोबर अन्य काही मागण्या घेऊन अमोल खुने जे आहेत ते रुई धानोरा या ठिकाणी आमरण उपोषणाला बसल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। आज त्यांचा आमरण उपोषणाचा दुसरा दिवस असून त्या ठिकाणी गेवराई प्रशासनाचे काही अधिकारी जे आहेत ते अमोल खुने यांना येऊन भेटून गेल्याची देखील माहिती जी आहे ती पुढे येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी काल 30 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून आंतरवाली सराटी या ठिकाणी रखरखत्या उन्हामध्ये आमरण उपोषण सुरू केल्यानंतर लगेच राज्याचं शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांना येऊन भेटल्याचं आपण पाहिलेलं आहे। ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील हे रखरखत्या उन्हामध्ये आमरण उपोषणाला बसले त्याच पद्धतीने त्याचे चटके सर्वाधिक अधिक राज्य सरकारला बसल्याचं आपण पाहिलेलं आहे। राज्य सरकारचं जे शिष्टमंडळ आहे ते थेट दुपारी येऊन मनोज जरांगे पाटील यांना भेटल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे। त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्याची समज काढण्याचा प्रयत्न केला, परंतु मनोज जरांगे जे आहेत ते आपल्या भूमिकेवर ठाम राहून त्यांनी जे आपलं आमरण उपोषण जे आहे ते सुरू ठेवल्याचं आपण पाहिलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालल्यानंतर अनेक ठिकाणी मराठा समाजाने रास्ता रोको केल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे। याचबरोबर आंतरवाली सराटी या ठिकाणी सकाळी शेकडोच्या संख्येने असलेला मराठा समाज दुपारी आणि सायंकाळच्या वेळेस हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी एकत्र आल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे राज्य सरकारवर दबाव निश्चित तयार झाला होता। याचबरोबर जे राज्य सरकारने पाठवलेलं शिष्टमंडळ आहे या शिष्टमंडळामध्ये मराठा उपसमितीचे अध्यक्ष असलेले राधाकृष्ण विखे पाटील तसंच भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी देखील सायंकाळी येण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळेस न येता त्यांनी थेट रात्रीच्या वेळेस येऊन मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यामध्ये त्यांची समज काढण्याचं काम केलं। याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी ज्या प्रमुख मागण्या ठेवलेल्या आहेत त्या मान्य करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर
मनोज जरांगे पाटील यांनी रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास आपलं आमरण उपोषण जे आहे ते स्थगित केल्याचं आपण पाहिलेलं आहे. राज्य सरकारला मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी वेळ मागण्याचं काम देखील राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून करण्यात आलं आणि त्याला मनोज जरांगे पाटील यांनी मान्यता देखील दिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक आणि याचबरोबर पहिल्यापासून त्यांच्या सोबत असलेला अमोल खुने जो आहे तो देखील गेवराई तालुक्यातील रुई धानोरा येथील शेतामध्ये आमरण उपोषणाला बसल्याचं आपण पाहिलेलं आहे. अमोल खुने यांच्या आमरण उपोषणाला भेट देण्यासाठी गेवराई प्रशासनाचे काही अधिकारी येऊन गेले असल्याची त्यांनी माहिती सांगितलेली आहे. परंतु राज्यातील कुठला आमदार, लोकप्रतिनिधी व मंत्री जो आहे तो अमोल खुने यांच्या आमरण उपोषणाला येऊन भेट देऊन गेला नसल्याचं अमोल खुने यांनी देखील सांगितलेलं आहे. याचबरोबर अमोल खुने यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना आज मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील हल्लाबोल केल्याचं आपण पाहिलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जे आमरण उपोषण केलेलं आहे हे आमरण उपोषण जे आहे ते डील साठी केले असल्याचा गंभीर आरोप जो आहे तो अमोल खुने यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेला आहे. याचबरोबर त्यांच्या टीमवर देखील केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. साधारणतः 900 कोटीचं जे टेंडर आहे ते मिळवण्यासाठी हा सर्व काही खटाटोप केला असल्याचा आरोप अमोल खुने यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांच्यावर करण्यात आलेला आहे. याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, सत्य परिस्थिती काय आहे ते सर्व समाजापुढे येईल असं देखील आव्हान जे आहे ते अमोल खुने यांनी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून केलेलं आहे. माझ्यावर विनाकारण अनेक गंभीर जे आरोप आहेत ते करण्यात आलेले आहे. आरोप जो आहे तो सिद्ध करण्यात यावा, आमच्या दोघांचीही नार्को टेस्ट करण्यात यावी, सत्य काय आहे ते समाजापुढे येईल असं देखील वक्तव्य जे आहे ते अमोल खुने यांनी केलेलं आहे. याचबरोबर पुढे बोलत असताना अमोल खुनेंनी राधाकृष्ण विखे पाटील असतील, प्रसाद लाड असतील यांच्यावर देखील हल्लाबोल चढवल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. याचबरोबर अमोल खुने हे म्हणाले की माझ्या डोक्यावर नेमका कुणाचा हात आहे असं सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे. माझ्या डोक्यावर धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा अनेकांचा गैरसमज आहे, परंतु माझी नार्को टेस्ट करा, यामध्ये सत्य परिस्थिती काय आहे ते सर्वसामान्यांच्या पुढे येईल असं देखील वक्तव्य अमोल खुने यांनी यावेळेस बोलताना केलेलं आहे. याचबरोबर अमोल खुने यांनी सांगितलेलं आहे की मी कालपासून रुई धानोरा या ठिकाणी आमरण उपोषणाला बसला असून मराठा समाजाच्या 2000 पेक्षा अधिक लोकांनी मला कॉल केला असून माझ्या आमरण उपोषणाला भेट देण्यासाठी येणार असल्याचं त्यांनी सांगितलं असल्याचं देखील अमोल खुने यांनी सांगितलेलं आहे. परंतु मी कोणीही माझ्या आमरण उपोषणाला भेट देऊ नका असं देखील सांगितलं असल्याचं अमोल खुने यांनी सांगितलेलं आहे. मला मराठा समाजाला भावनिक करून माझी स्वतःची पोळी भाजून घ्यायचं नाही असं देखील वक्तव्य अमोल खुने यांनी यावेळेस बोलताना केलेलं आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांचा आमरण उपोषणाला स्थगिती भेटली असली तरी मात्र अमोल खुने जे आहेत ते मराठा समाजाच्या विविध मागण्या घेऊन आमरण उपोषणाला बसलेले आहेत. ह्याकडे राज्य सरकार कशा पद्धतीने गांभीर्याने घेते याकडे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. परंतु दुसरी बाजू जर पाहिली तर सोशल मीडियावर अशा काही देखील चर्चा होत आहेत. अमोल खुने यांना मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे, त्या उपोषणाची फूट पाडण्यासाठीच हे देखील उपोषण सुरू केलं असल्याचं सांगितलं जात आहे. अमोल खुने यांच्या डोक्यावर धनंजय मुंडे यांचाच हात असल्याचं वारंवार सोशल मीडियावर सांगितलं जात असून याला कुठंतरी फाटा देण्यासाठी अमोल खुने यांनी थेट माझी नार्को टेस्ट करण्यात यावी असं आव्हान देखील या उपोषणाच्या माध्यमातून प्रसार माध्यमाशी बोलत असताना सांगितलेलं आहे. अमोल खुने जे मराठा समाजाच्या विविध मागण्या घेऊन आमरण उपोषणाला बसलेले आहेत, अमोल खुने खरंच मराठा समाजाला न्याय मिळवून देणार का आपली स्वतःची पोळी भाजवण्यासाठी हा सर्व काही खटाटोप त्यांनी सुरू केलेला आहे? याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय? मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने आमरण उपोषणाला बसलेले आहेत, त्यांच्या ज्या 10 मागण्या होत्या त्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे. या आश्वासनाची पूर्तता खरंच होईल का पुन्हा एकदा मराठा समाजाची निराशा होईल? याविषयी देखील तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.